हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. कोपरगावात 40 कोटींचा बंधारा दुरुस्ती प्रकल्प. आमदार आशुतोष काळे मैदानात उतरले. कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथे उभारण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाला अखेर वेग आला असून या महत्त्वाच्या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी आमदार आशुतोषदादा काळे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मंजूर परिसरातील हा बंधारा पाण्याच्या अतिप्रवाहामुळे वारंवार फुटत होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत होते. हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन आमदार आशुतोषदादा काळे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करत तब्बल 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. सध्या या बंधाऱ्याचे दुरुस्ती काम वेगाने सुरू असून कामाची गुणवत्ता आणि प्रगती पाहण्यासाठी आमदार काळे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट दिली. यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सहकार महर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक यांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. या पाहणीदरम्यान आमदार काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ठोकशाही न्यूज 24 साठी इब्राहिम शेख. आज आपल्या मंजूर बंधाऱ्याची पाहणी, जे काही आपलं रिपेअर काम चालू आहे ते पाहणी करण्यासाठी जलसंपदा खात्याचे अधिकारी देशमुख साहेब, आपल्या गावामधील एक आपले मार्गदर्शक परमपूज्य शिवानंदगिरीजी महाराज, हे सर्व या पंचक्रोशीतील मान्यवर आणि शेतकरी यांच्या समवेत ही पाहणी केलेली आहे. या कामाच्या संदर्भात ज्या काही शंका आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे. त्याच्याबद्दलचा प्रस्ताव, जे काही अधिकचा निधी त्याला लागेल तो करून ते देखील काम करून हे काम आपल्या या परिसरासाठी लवकरात लवकर होऊन ज्यावेळेस या बंधाऱ्यामध्ये पाणी अडवण्याचं यश आपल्याला प्राप्त होईल, तो क्षण किंवा ते क्षणाची वाट या ठिकाणचे सर्व शेतकरी या ठिकाणी पाहत आहे. आणि म्हणून हे काम क्वालिटीचं आणि वेळेमध्ये लवकरात लवकर व्हावं अशा प्रकारच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने ते काम करतील. धन्यवाद.